काही मिनिटांमध्ये अशोक चव्हाण दिलेली नाहीये, पण ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत जे आहे ते केलं जात आहे। उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून त्यांना मिळत असतानाचं स्पष्ट चित्र पाहायला मिळतंय। भाजपच्या कार्यालयामध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते एकेकाळीचे राहिलेले, मराठवाड्याचा एक सगळ्यात मोठा चेहरा, 9 विधानसभा, 1 लोकसभा, या सगळ्यांवरती अधिराज्य करणारा एक नेता जो आहे तो आज भाजपमध्ये पोहोचत आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। नकार दिलेला आहे। भाजपच्या कार्यालयाच्या दिशेने अशोक चव्हाण जे आहे ते आता निघू लागलेले आहेत। ही सगळी दृश्य आपण पाहतो या ठिकाणची। मोठी गर्दी झालेली आहे। मराठवाड्याचा एक मोठा नेता भाजपच्या गळाला लागलेला आहे आणि ठिकठिकाणी बॅनरबाजी, पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे। भाजपच्या कार्यालयात समोर एक मोठं व्यासपीठ जे आहे ते सुद्धा उभारण्यात आलेलं आहे आणि थेट आता अशोक चव्हाण जे आहे ते या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गिरीश महाजन आहेत त्या ठिकाणी, प्रवीण दरेकर आहेत आणि त्यासोबतच आशिष शेलार त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की अशोक चव्हाण यांच्या स्वागतासाठी हे सगळे नेते या ठिकाणी दाखल झालेले। मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। तर आशिष शेलार आणि अशोक चव्हाण यांनी या ठिकाणी गळाभेट घेतलेली आहे। हीच दृश्य खूप काही सांगून जाते। अगदी हसत मुखानं या ठिकाणी प्रवीण दरेकर अशोक चव्हाण यांचं स्वागत करण्यात आलं। एकमेकांनी गळाभेट जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते। गिरीश महाजन सुद्धा त्यांना रिसीव्ह करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि गळाभेट जी आहे ती यांची झालेली आपल्याला पाहायला मिळते। अशोक चव्हाण आता भाजप कार्यालयामध्ये पोहोचले। भाजपच्या नेत्यांनी त्यांचं असं स्वागत केलेलं आहे। तर दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आता सागर बंगल्यावरून भाजप कार्यालयाकडे रवाना झाले आहेत। भाजपमध्ये दाखल झालाय आणि काँग्रेसलाही विचार करण्यास भाग पाडणारी ही सगळी दृश्य की जे जुने नेते आहेत काँग्रेसचे, ज्यांना काँग्रेसने बऱ्याच वर्षापासून वाऱ्यावर भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये स्वागत अशोक चव्हाण यांचं केलं जात आहे। अगदी ढोल ताशांचा गजर या ठिकाणी केला जातोय आणि अशोक चव्हाण भाजप प्रदेश कार्यालयामध्ये पोहोचल्यानंतर आशिष शेलार यांनी त्यांची गळाभेट घेतलेली आहे। गिरीश महाजन, प्रवीण दरेकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दुसरी दृश्य आपण पाहताय, देवेंद्र फडणवीस भाजप कार्यालयाकडे रवाना झालेले आहेत। अशोक चव्हाण यांचा आता भाजपमध्ये पक्षप्रवेश होतो, त्यासाठी आता भाजप कार्यालयामध्ये ते पोहोचलेत। अशोक चव्हाण पहिल्यांदाच या ठिकाणी भाजप कार्यालयामध्ये आलेले आहेत। तर दुसरी दृश्य आहे, देवेंद्र फडणवीस भाजप कार्यालयाकडे रवाना झालेत। भाजपच्या इतर नेत्यांनी अशोक चव्हाणांचं या ठिकाणी स्वागत केलंय। 40 वर्ष काँग्रेसमध्ये सक्रिय राजकारणामध्ये राहिल्यानंतर, वेगवेगळी पदं भूषवल्यानंतर कट्टर काँग्रेसी असलेले अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। भाजपच्या कार्यालयामध्ये पहिल्यांदाच अशोक चव्हाण इथे आलेले आहेत। भाई तुम्हाला तुमचा सत्कार करायला लागेल। तर समर्थकांची जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। मोठ्या संख्येनं अशोक चव्हाण यांचे समर्थक जे आहेत ते भाजप प्रदेश कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। अशोक चव्हाण हे आता भाजप प्रदेश कार्यालयामध्ये आलेत आणि आता काही वेळातच देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी पोहोचतील। तर दोन दृश्य, चव्हाण आता भाजप कार्यालयामध्ये दाखल झाले। पुढच्या काही क्षणात अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतायत। तर ज्या ठिकाणी हा पक्षप्रवेश होणार आहे आणि त्यानंतर इथे पत्रकार परिषद देखील होणार आहे, ती ही दृश्य आपण इथे पाहतोय। तर दुसरी दृश्य आहेत, देवेंद्र फडणवीस आता काही वेळातच भाजप कार्यालयामध्ये पोहोचतील। अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक अमर राजूरकर हे देखील त्यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करतायत। ज्यावेळेला अशोक चव्हाण भाजप कार्यालयामध्ये आले तर त्यावेळेला शेलार तसंच गिरीश महाजन, प्रवीण दरेकर यांनी अशोक चव्हाणांचं स्वागत केलेलं आहे। तर दुसरी दृश्य, देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावरून निघाले असून आता ते भाजप कार्यालयामध्ये पोहोचतील। त्यांच्याच उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। जोरदार स्वागत अशोक चव्हाणांचं या ठिकाणी करण्यात आले। भाजप कार्यालयामध्ये ढोल ताशे देखील आणण्यात आलेले आहेत। मराठवाड्यामधला, नांदेड जिल्ह्यामधला एक मोठा चेहरा
आणि कट्टर काँग्रेसी म्हणून ज्यांची ओळख आहे असे अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। हे दृश्य आहे देवेंद्र फडणवीस आता भाजप कार्यालयाकडे पोहोचतायत त्यावेळेची ही दृश्य। दुपारी 1ची वेळ आहे ज्यावेळेला भाजप प्रदेश कार्यालयामध्ये अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश होईल। अमर राजूरकर जे अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक त्यांचा सुद्धा पक्षप्रवेश होतोय आणि काही पदाधिकाऱ्यांचा सुद्धा यावेळेला पक्षप्रवेश होईल। आणि नांदेडमधले मराठवाड्यामधले आमदार त्याच्यानंतर काही पदाधिकारी जे अशोक चव्हाण यांचे समर्थक आहेत ते सुद्धा नांदेडमध्ये एक जाहीर मेळावा होणार आहे। त्या मेळाव्यातून त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल अशी सुद्धा माहिती मिळते। आणि आता देवेंद्र फडणवीसांचा हा ताफा आपण या ठिकाणी पाहतोय। काही वेळातच देवेंद्र फडणवीस हे भाजप प्रदेश कार्यालयामध्ये पोहोचतील। तर नांदेड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये चव्हाणांचं वर्चस्व आहे आणि अशा वेळेला 9 विधानसभेच्या जागा त्या ठिकाणी आहेत ज्या 4 भाजपकडे आणि 3 काँग्रेसकडे आहेत। मात्र चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे संपूर्ण नांदेड जिल्हा हा भाजपकडे जाऊ शकतो। तर भाजप कार्यालयामधली हे दृश्य आपण इथे पाहतोय। प्रथम राष्ट्र नंतर पार्टी शेवटी स्वतः आता अशोक चव्हाण देखील भाजपमध्ये प्रवेश करतायत। अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश म्हणजे संपूर्ण मराठवाडा आता भाजपमय होणार आहे असं कार्यकर्त्यांनी भावना ज्या आहेत प्रतिक्रिया ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। आणि ज्या वेळेला ज्या क्षणाला अशोक चव्हाण या ठिकाणी पोहोचले या परिसरामध्ये पोहोचले कार्यालयाच्या बाहेर पोहोचले त्यावेळेला आशिष शेलार यांनी त्यांची गळाभेट घेतली। गिरीश महाजन प्रवीण दरेकर स्वतः या ठिकाणी होते आणि कार्यकर्त्यांची मोठी घोषणाबाजी ही 2 दृश्य आपण पाहताय। याच ठिकाणी चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे। दुसरीकडे फडणवीस भाजप कार्यालयाकडे रवाना झालेत। कुठल्याही क्षणी देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेश कार्यालयामध्ये पोहोचतील। अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे मराठवाड्यामध्ये भाजपसाठी एक मोठं आणि सक्षम नेतृत्व आणि त्याचबरोबर एक मराठा चेहरा भाजपला मिळणार आहे आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये भाजपची ताकद देखील वाढणार आहे। संपूर्ण नांदेड जिल्हा भाजपसाठी एक हक्काचा जिल्हा होईल। त्याचबरोबर अशोक चव्हाणांचे सहकारी साखर कारखाने आहेत, सहकारी संस्थांचं जाळं त्यांच्या मागे आहे, त्याचाही फायदा पुढच्या काळामध्ये भाजपला होईल। मिशन 40+ साठी भाजपला काँग्रेसमधला हा एक मोठा नेता किंवा मोठा चेहरा जो आहे तो फायद्याचा ठरणार आहे। अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश होतोय। ही थेट दृश्य भाजप कार्यालयामध्ये आणि आता पुढच्या काही वेळातच देवेंद्र फडणवीस कार्यालयामध्ये पोहोचतील। पक्षानं आतापर्यंत आपल्याला ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या आपण सक्षमपणे पार पाडलेल्या आहेत, जबाबदारीनं पार पाडलेल्या आहेत। त्याच्यामुळे आता भाजप जी जबाबदारी देईल ती सुद्धा आपण पार पाडू असा विश्वास अशोक चव्हाण यांनी काही वेळापूर्वीच माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे। नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त करत अशोक चव्हाण आता भाजपमध्ये प्रवेश करतायत। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं देखील रेंगाळलेलं आहे, लवकर निर्णय होत नाही असं अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। अशोक चव्हाण राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज उद्या भरतील असंही म्हटलं जातंय आणि त्यासाठी म्हणून हा घाईघाईनं पक्षप्रवेश होतोय। नाहीतर 15 फेब्रुवारीला म्हणजे ज्यावेळेला अमित शहा छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत तिथे हा पक्षप्रवेश होणार होता। मात्र मराठवाड्यातल्या त्या व्यासपीठावर देखील 15 तारखेला अशोक चव्हाण अमित शहा यांच्यासोबत उपस्थित असतील।